नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। बारामती तालुक्यामध्ये अल्पवयीन चिमुरडीवरती झाला लैंगिक अत्याचार। नराधमाला वडगाव निंबाळकर पोलिसांनी केलं गजाआड। वडगाव मावळ इथे जुन्या वादामधनं एका तरुणावरती प्राणघातक हल्ला। गंभीर जखमी तरुणावरती उपचार सुरू, गुन्हा दाखल। इंधन दरवाढी संदर्भात शिवसेना हडपसर मतदारसंघाच्या वतीनं कोंडव्यामध्ये घोड्यावर येऊन सरकारच्या विरुद्ध करण्यात आले अनोखं आंदोलन। आणि वडगाव काशिंबेग येथील घोट नदीमध्ये पोहायला गेलेल्या पर्यटकाचा बुडून मृत्यू, मृतदेह शोधण्याचं कार्य सुरू। मला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। बारामती तालुक्यामध्ये 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे। या प्रकरणी 6 ते 7 तासांमध्ये पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे। वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला, तर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक बापू बांगर यांनी दिली आहे। बारामती इथे सोमेश्वर नगर परिसरामध्ये एका 43 वर्षीय नराधमानं 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे। या प्रकरणी अवघ्या 6 ते 7 तासांमध्ये पोलिसांनी संशयितला अटक केली आहे। या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामध्ये बालकांचा लैंगिक अत्याचार विरोधी कायदा आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान संशयित आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक बापू बांगर यांनी दिली आहे। परवा सायंकाळी 6:30च्या सुमारास पीडित मुलगी कानातील वस्तू घेण्यासाठी दुकानामध्ये गेली होती। दुकानामधनं बाहेर पडल्यानंतर एका अनोळखी इसमानं तिला जबरदस्तीनं दुचाकीवरती बसवून कालव्याच्या रस्त्यानं जवळच्या शेतामध्ये नेलं। 2 ठिकाणी पीडित मुलीवरती त्यानं लैंगिक अत्याचार केले। रात्री 11च्या सुमारास त्यानं परत मुलीला रस्त्यावरती आणून सोडलं आणि दुचाकीवरनं तो पसार झालाय। याबाबत पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरनं अज्ञात इसमाच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। दरम्यान सदर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक आणि अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली बांगर यांच्या नेतृत्वाखाली पथकानं हालचाली केल्या। सीसीटीव्ही फुटेज आणि करंजे पूल पोलीस दूरक्षेत्रामधील सचिन वाघ आणि विठ्ठल कदम या कर्मचाऱ्यांच्या गोपनीय माहितीच्या आधारे वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी, बारामती गुन्हे शोध पथक आणि पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं आरोपीस 6 ते 7 तासांमध्ये जेरबंद करण्यात आलाय। सदर आरोपीनं गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे। आरोपीवरती अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा या अनुषंगानं गुन्हा दाखल करण्यात आलाय। यापूर्वी आरोपीवरती असे गुन्हे दाखल होते। दरम्यान अधिक तपास बांगर यांच्याकडे आहे। कायदेशीर सोपस्कार बाकी असल्यामुळे आरोपीचे नाव सांगण्यास पोलिसांनी नकार दिलाय। काल दिनांक 26 मे 2018 रोजी सोमेश्वर नगर परिसरामध्ये एक 11 वर्षीय मुलगी कानातील वस्तू घेऊन घराकडे जात असताना मोटरसायकलवर एक अनोळखी इसम आला आणि त्याने त्या मुलीला जबरदस्तीने आपल्या मोटरसायकलवर बसवून जवळच असलेल्या केनॉलच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यानं घेऊन जाऊन तिला शेतामध्ये नेऊन 2 ठिकाणी त्या 11 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केलेले आहेत। त्यानंतर मुलींना संध्याकाळी 11 वाजता रस्त्यावर आणून सोडून सदरचा इसम हा मोटरसायकलवरून फरार झालेला आहे। सदर माहितीच्या अनुषंगाने नोंदवलेल्या तक्रारीवरून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याचबरोबर स्थानिक कर्मचारी वाघ व कदम यांच्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक पोलीस, वडगाव निंबाळकरचे पोलीस, त्याचबरोबर बारामती गुन्हे शोध पथक आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा यांच्या प्रयत्नांमधून सदर आरोपीला अगदी 6 ते 7 तासांच्या अवधीमध्ये जेरबंद करण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे। सदर घटनेच्या अनुषंगानं बाललैंगिक अत्याचार विरोधी कायदा, त्याचबरोबर ॲट्रॉसिटी अधिनियम आणि
IPCच्या अनुषंगाने गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याच्यामध्ये आणखी कोणी संशयित आहेत का, तुम्हाला वाटतंय का? आणखी कोणी संशयित निष्पन्न झालेला नसून एक 43 वर्षीय इसम हा यामध्ये निष्पन्न झालेला आहे आणि त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे. यापूर्वी त्या इसमावर काय अशा प्रकारचे गुन्हे वगैरे दाखल असल्याची काय शक्यता? यापूर्वी त्या इसमावर 353 त्याचबरोबर दारू पिऊन वाहन चालवणे या अनुषंगाने गुन्हे दाखल असून आणखी सविस्तर गुन्ह्यांबाबत आणि त्याच्या इतिहासाबाबत माहिती घेण्यात येत आहे. पोलिसांना हे जे यश मिळाले याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे तुमच्या सर्व टीमचं आणि विशेष करून कुणाचं असं कौतुक करावं असं वाटतं? खरं पाहता या सदर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्रीयुत मोहम्मद सुवेज हक आणि अपर पोलीस अधीक्षक संदीप पकाले सर यांनी आम्हाला तात्काळ सूचना केल्या आणि त्या सूचनांच्या अनुषंगानं स्थानिक पोलीस विशेषतः कर्मचारी वाघ व कदम यांच्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक वडगाव निंबाळकरचे पोलीस, बारामती गुन्हे शाखेचे पोलीस आणि पुणे ग्रामीणचे स्थानिक गुन्हे शाखेची टीम यांच्या प्रयत्नांमधून हा गुन्हा तात्काळ उघडकीस आलेला आहे. त्यामुळं त्यांचं या ठिकाणी कौतुक आहे. तुम्हाला ग्रामस्थांसाठी काही आवाहन करायचे का लोकांना अशा पद्धतीने? हा गुन्हा CCTV फुटेजच्या आधारे उघडकीस आणण्यामध्ये आम्हाला यश प्राप्त झालेलं आहे आणि सदरचा गंभीर गुन्हा हा अवघ्या 6 ते 7 तासांच्या अवधीमध्ये CCTV फुटेजच्या आधारे आम्ही आरोपी पकडू शकलेलो आहेत. त्यामुळं पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीनं सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये CCTV फुटेज लावण्यात यावेत आणि रस्ते कव्हर करण्यात यावेत असं आवाहन सर्वांना करण्यात येत आहे. मनोहर तावरे, C24 तास, बारामती. बलुतेदार हा समाज अतिशय गरीब आहे. त्यांच्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये विचार करून शासनानं उपाययोजना कराव्यात. आमच्या मागण्यांचा विचार करून लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी 12 बलुतेदार समाज विकास संघाच्या वतीनं पदाधिकाऱ्यांनी पुण्यामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. गावगाड्यामध्ये आजही 12 बलुतेदार ही संकल्पना मांडली जाते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत ही पद्धत व्यावसायिक समाज व्यवस्थेमध्ये राबवली जाते. म्हणून कायमच दुर्लक्षित राहिलेल्या या वर्गाला सामाजिक व्यवस्थेमध्ये आपला व्यवसाय चांगल्या पद्धतीनं करता यावा यासाठी सरकारनं 12 बलुतेदार समाजासाठी स्वतंत्र आरक्षण आणि विकास धोरण राबवावे, तसेच बलुतेदार कला कौशल्य विकास बोर्डाची स्थापना करावी अशा विविध मागण्या 12 बलुतेदार समाज विकास संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पुण्यामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केल्या आहेत. 12 बलुतेदार समाज विकास संघाच्या वतीने या ठिकाणी आज OBC आणि बलुतेदारांच्या मागण्यांच्या संदर्भात पत्रकार परिषद आयोजन केली होती. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र पातळीवरील शासनाला विनंती करतो की OBC आणि बलुतेदारांच्या संदर्भातलं जे शासकीय धोरण आहे हे सध्या ज्या पद्धतीने राबवलं जातं तर त्याच्यामध्ये गतिमानता आणली पाहिजे. विशेषतः आरक्षणाच्या धोरणामध्ये जी सध्या संपूर्ण देशभर जे आंदोलनं मोर्चे चालू आहेत त्या पार्श्वभूमीवर विचार करता की OBCमध्ये आज जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणात जे आरक्षण दिलं जातं 27% हे 1931च्या कालगणनेप्रमाणे दिलं जातं. परंतु आज 2018 साल चालू आहे. 2018 सालाचं जर आपण गणित घेतलं तर आज लोकसंख्या वाढलेली आहे. OBCची 52% लोकसंख्या 68%च्या घरात गेलेली आहे. आरक्षण 27%च आहे. ते आरक्षणाची मर्यादा पहिली 42% केली पाहिजे आणि जे ह्यामध्ये प्रथम OBC घटक आहेत यांना प्रथम न्याय दिला पाहिजे. त्या दृष्टीने आपण या OBCची विभागणी केली पाहिजे. या विभागणीमध्ये सर्वात प्रथम अ ब क ड अशा पद्धतीने ती विभागणी करावी अशी आमची शासनाला मागणी आहे. त्यात अ मध्ये अतिमागास, ब मध्ये मागास आणि क मध्ये प्रगत मागास आणि ड मध्ये ज्या नव्याने येणाऱ्या जाती आहेत त्यांचा समावेश करावा की जेणेकरून या सर्व जातींना न्याय मिळेल. आज जर आरक्षणाची भूमिका या पद्धतीची घेतली तर त्या दृष्टीने बजेटसुद्धा देताना शासनाला सोपे जाईल. OBC मंत्रालयाची स्थापना आज राज्यात झालेली आहे. त्याच धर्तीवर देशात देखील OBC मंत्रालयाची स्थापना करावी. बलुतेदारांच्या बाबतीत विशेषतः केंद्र आणि राज्यांनी एक धोरण या ठिकाणी राबवावं. जे आता आयोग शासनाने नेमलेले आहेत या आयोगाने देखील याचा विचार करून या पद्धतीची भूमिका केंद्र सरकारला कळवली पाहिजे
कारण शेवटी या उपेक्षित घटकाला न्याय देण्याची भूमिका शासनाची आहे। आज जर देशाची लोकसंख्या 100%मध्ये 68% ओबीसी असतील तर 68%साठी जर धोरण नसेल आणि त्यांच्या विकासाचा विषय नसेल तर खऱ्या अर्थानं आपण भारताचा विकास झाला असं म्हणू शकणार नाही। त्यामुळे शेवटच्या घटकाच्या विकासासाठी शासनाने भूमिका घ्यावी, या पद्धतीची भूमिका या ठिकाणी आम्ही मांडलेली आहे। बलुतेदारांचे विविध प्रश्न आहेत, त्या प्रश्नांवरती देखील शासनाने योग्य भूमिका घ्यावी अशा पद्धतीचं आवाहन मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याचप्रमाणे पालकमंत्री गिरीश बापट, जिल्हाधिकारी पुण्याच्या महापौर यांना मी करतो आणि या बलुतेदारांना ओबीसींना न्याय द्यावा एवढंच या ठिकाणी भूमिका घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बलुतेदार। या ठिकाणी 12 बलुतेदार समाज विकास संघाचे आमचे अध्यक्ष श्री रामदास सूर्यवंशी यांच्या प्रयत्नातून आणि आमचे संघटनेचे पदाधिकारी आहेत, 12 बलुतेदार संघटनेचे सचिव उदावंत असेल, रोहित यवतकर असेल आणि धनकर काका असतील, त्यांच्या प्रयत्नातून आम्ही एक संघटना उभी केलेली आहे। या संघटनेचे ध्येय म्हणजे प्रथम असं आहे की ओबीसीला जो न्याय मिळाला पाहिजे, तर ओबीसींचा अन्याय होतो त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आम्ही या संघटनेच्या मार्फत करतो। त्याचबरोबर काही सांस्कृतिक कार्यक्रम असो, त्यामध्ये गणेशोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही कचरा निर्मूलनाची व्यवस्था असेल किंवा साफसफाई असेल, त्याचप्रमाणे इतर खडकवासला धरणामध्ये आम्ही गाळा काढण्याचा कार्यक्रमात भाग घेतला होता। त्याचप्रमाणे झाडे लावणे ह्या विविध कार्यक्रमाचा आमचा सहभाग असतो। त्याचप्रमाणे आंबेडकर जयंतीला भीमसैनिकांना येणाऱ्या भीमसैनिकांना सरहद वाटायचं काम आम्ही या संघटनेच्या मार्फत करत असतो। त्यावर लोकांपर्यंत आमचा कार्यक्रम पोहोचावा किंवा संघटनेचं वाढ व्हावी या अशा दृष्टीने ह्या संघटनेचा विविध कार्यक्रम आम्ही राबवत असतो। अमोल उदमालेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। राहुरी तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींच्या झालेल्या चुरशीच्या निवडणुकीचा निकाल 28 मे रोजी तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये जाहीर झालाय। यावेळी कार्यकर्त्यांनी निकाल ऐकण्यासाठी मोठी गर्दी केली होती। एकंदरीत 11 ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने 6 जागा पटकावून आपला झेंडा फडकवलाय। राहुरी तालुक्यातील 11 ग्रामपंचायतच्या झालेल्या चुरशीच्या निवडणुकीचा निकाल 28 मे रोजी तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये जाहीर झालाय। यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी निकाल ऐकण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये तोबा गर्दी केली होती। तर विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष साजरा केलाय। या निवडणुकीच्या दरम्यान बारागाव नांदूरमध्ये कर्नाटक राज्याची पुनरावृत्ती झाल्याचं दिसून आलंय। गाडे गटाला 6 जागेवरती समाधान मानावं लागलंय, तर बापूसाहेब गाडे गटाचा 11 जागांवर विजय झालाय। सरपंच पदाची जागा गमावल्यानं गड आला पण सिंह गेला अशी स्थिती या ठिकाणी निर्माण झाली। यामध्ये शिवाजी गाडे यांच्या गटाचा सरपंच विजय झालाय, तर गाडे यांच्या सुनबाई यांना पराभवास सामोरं जावं लागलंय। तर देसवंडीमध्ये शिवसेनेचे खिवरे गटानं आपला गड शाबूत ठेवत घवघवीत यश संपादन करून विरोधकांचा धोबीपछाड केलाय। या ठिकाणी विरोधी गटाला केवळ एका जागेवरती समाधान मानावं लागलंय। तर ब्राह्मणीमध्ये भाजपचे तालुकाध्यक्ष विक्रम तांबे आणि कारखान्याचे संचालक भारत तारडे यांना सत्ता राखण्यात अपयश आलंय। या ठिकाणी पंचायत समितीचे सदस्य सुरेश बानकर गटानं मोठा विजय संपादित केलाय। 28 मे रोजी तहसील कचेरी आवारामध्ये सकाळी 9 वाजता मतमोजणी सुरुवात झाली। निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार अनिल दौंडे, नायब तहसीलदार गणेश तळेकर आदी कर्मचारी यांची उपस्थिती येथे होती। यासाठी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, लक्ष्मण भोसले यांच्यासह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। यावेळी कुठलाही अनुचित प्रकार न घडता शांततेमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे। ब्राह्मणी इथे सरपंचपदी प्रकाश बाळकृष्ण बाणकर यांनी 2993 मतं मिळवत विजयश्री खेचून आणली आहे। बारागाव नांदूर इथे सरपंचपदी सुरेखा निवृत्ती देशमुख यांनी बाजी मारली आहे। देसवंडीमध्ये सरपंचपदी दीपक राजाराम खिवरे यांनी 1013 मतं पटकावत प्रतिस्पर्धी नितीन कल्लापुरे यांचा धोबीपछाड केलाय। यात कल्लापुरे यांच्या पदरामध्ये अवघे 734 मतं पडली आहेत। धामोरी खुर्द इथे सरपंचपदी सुनीता जालिंदर पवार यांची बिनविरोध निवड झाली होती। मोमीन आखाडा इथे सरपंचपदी अशोक गेणूजी कोहकडे यांचा 549 मतं घेऊन विजय झालाय। धामोरी बुद्रुक इथे सरपंचपदी अशोक रामदास बकरे यांनी 559 मतं घेत विजयी झालेत। तमनर आखाडा इथे सरपंचपदी सुरेखा भानुदास तमनर यांना 483 मतांनी त्यांचा विजय झालाय।
म्हैसगाव इथे बाजार समितीचे उपसभापती यांचे पुतणे सरपंचपदी महेश मच्छिंद्र गागरे यांचा विजय झालाय। दरडगाव थडी इथे सरपंचपदी अण्णासाहेब नाना खिमकर हे 630 मतांनी विजयी झालेत, तर गंगापूर इथे सरपंचांसह सर्वच्या सर्व जागा बिनविरोध होऊन सरपंचपदी सतीश भीमाजी खांडके हे विजयी झालेत। एकंदरीत या 11 ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीनं 6 जागा पटकावून आपला झेंडा फडकवलाय। राहुरी तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 27 मे रोजी पार पडली होती। म्हणजे आज 28 मे रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी तहसील कार्यालयामध्ये प्रारंभ झाला। त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये तन्नराकडा, मोमीनाकडा, दामोरी खुर्द, दामोरी बुद्रुक, घोरपडवाडी व लगेच दुसऱ्या टप्प्यात बारागाव, नांदूर, ब्राह्मणी, दरडगाव, थडी, म्हैसगाव, देसवंडी या 10 ग्रामपंचायतीची मतमोजणी शांततेत पार पडली। कुठल्याही प्रकारे कुठलाही तांत्रिक अडचण न येता शांततेमध्ये मतमोजणी पार पडलेली आहे। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स, आम्ही करू आपले स्वप्न साकार। घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस आता एकाच छताखाली, अर्थात राहुरीच्या बालाजी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आमच्याकडे मिळतील LED टीव्ही, कलर टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मायक्रो ओव्हन, इंडक्शन शेगडी, इंडक्शन कुकर, इन्व्हर्टर, एअर कंडिशनर, मिक्सर, फूड प्रोसेसर, ब्लेंडर, कूलर, होम थिएटर, DTH, D2H, टाटा स्काय, केंट वॉटर प्युरिफायर, अगदी आपल्याला परवडणाऱ्या रेंज मध्ये। इलेक्ट्रॉनिक्सच्या विश्वातील राहुरीतील सर्वात मोठं अत्याधुनिक आणि विश्वसनीय दालन अर्थात बालाजी इलेक्ट्रॉनिक्स। सॅमसंग, सोनी, सॅमसुई, व्हिडिओकॉन, ओनिडा, मायक्रोमॅक्स, लॉइड, वर्लपूल, गोदरेज, हायर, IFB, केंट, बजाज, क्रॉम्प्टन ग्रीव्ज, सिम्फनी आदी नामांकित कंपन्यांचे एकमेव अधिकृत विक्रेते श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स, बालाजी रोड, काणिपनाथ चौक, राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर। संपर्क 02426 232504, मोबाईल 989067 8903, 9860 48 9046। बालाजी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये या आणि मनसोक्त खरेदीचा आनंद लुटा। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। जमिनीच्या जुन्या वादामधनं वडगाव मावळ येथील तरुणावरती 6 ते 7 जणांनी प्राणघातक हल्ला केलाय। या हल्ल्यामध्ये तरुण जखमी झालाय। त्याच्यावरती कामशेत येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। या घटनेसंदर्भात वडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये फळणे इथे 23 मे रोजी रात्री 8च्या सुमारास सोमनाथ लहू मालपोते या युवकावरती 6 ते 7 जणांनी जमिनीच्या जुन्या वादामधनं प्राणघातक हल्ला केलाय। या घटनेमध्ये युवक गंभीर जखमी झालाय। त्यामुळे वडगाव मावळ पोलीस हद्दीमध्ये पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झालाय। 23 मे रोजी रात्री 8च्या सुमारास सोमनाथ लहू मालपोते हा युवक आणि त्याचा मित्र सागर अस्वले हे त्याच्या घराजवळ गप्पा मारत होते। त्यावेळी सोमनाथ याला कोणाचा तरी फोन आला, म्हणून सोमनाथ त्याच्या घराकडे गेला असता दबा धरून बसलेल्या अशोक मालपोते आणि संतोष मालपोते आणि इतर 4 जणांनी त्यांना आणि सागर अस्वले याला लाकडाच्या दांडक्यानं आणि लोखंडी गदानं मारहाण केली आहे, असं तक्रारीमध्ये म्हटलंय। सदर मारहाणीमध्ये सोमनाथ याच्या डोक्यामध्ये दगडी मारल्यामुळे 45 टाके पडले आहेत। त्याचे 2ही हात फ्रॅक्चर झाले आहेत। त्याला पुढील उपचारांसाठी कामसेत येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। दरम्यान वडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला, तर PI प्रदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मोरे हे अधिक तपास करतायत। दरम्यान सोमनाथ याच्या नातेवाईकांनी जीवघेणा हल्ला आणि जीवे मारण्याचा प्रयत्न हे कलम लावण्याची मागणी केली आहे। यांचा हल्ला झालेला आहे। संजीवनी हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये आहे। त्याला 45 टाके आहेत। त्याला हात त्याचं फ्रॅक्चर आहे। पोलिसांनी कडक कारवाई त्यांच्यावर करावी। ते मागून आले, डोक्यात मारलं, नंतर आहे ना
चुलत्या अंकलने मारले होते आणि ते 2 भाव आले चुलत भाऊ तिकडे. त्यांनी डोक्यात दगडी बिगडी घातल्या, हात बीत फ्रॅक्चर करून टाकलं. डोक्यात जबरदस्त मार लागला. कुणाला पाणी पाजून देत नव्हते का, उचलून देत नव्हते म्हणले. त्याला दवाखान्यात नाही न्यायचं कुण्या मरू द्या इथंच. अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव. पुण्यामधील सिंहगड रोड येथील व्हिजन स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानावरती हेमंत पाटील यांच्या संकल्पनेमधून साकारलेल्या या स्पर्धेचा रोमांच पुढील 7 दिवस क्रिकेट रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. क्रिकेट हा खेळ भारतीयांसाठी नवीन नाहीये. त्यामध्ये IPL सारख्या मोठ्या स्पर्धांनी देशभरामधील अनेक चांगले खेळाडू जगासमोर आणले आहेत. पण खास करून महिलांसाठी अशा स्पर्धेची गरज लक्षात घेता पुण्यामधील सामाजिक कार्यकर्ते आणि भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी स्वतःच्या खर्चामधनं हेमंत पाटील वुमेन्स क्रिकेट प्रीमियर लीग अशी स्पर्धा सुरू केली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्यानं पुढील 7 दिवस ही क्रिकेट स्पर्धा चालणार आहे. यामध्ये 5 महिला संघानं तब्बल 13 सामने क्रिकेट प्रेमींना बघायला मिळणार आहेत. तोरणा टायगर्स विरुद्ध शिवनेरी पॅन्थर्स यांच्या लढतीनं या स्पर्धेची सुरुवात झाली आहे. हेमंत पाटील यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्यात. विजन स्टेडियमवरती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने HPWPL म्हणजे हेमंत पाटील वुमन प्रीमियर लीग याचं आयोजन केलेलं आहे. खरोखरच आता हे आमच्या सगळ्या मित्रांनी सांगितलंच माझ्याबद्दल, परंतु गेल्या 15 वर्षापासून मी माझ्या टीमच्या माध्यमातून मी स्पर्धा भरवत असतो आणि स्पर्धा भरवत असताना मला कुठंतरी जरा खंत वाटली की जरा मला मुलींच्यासाठी सुद्धा काहीतरी करायचं आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये अशा मुली आहेत की त्या इंडिया लेवलला खेळतील, परंतु त्यांना व्यासपीठ मिळत नसल्यामुळं त्यांना या ठिकाणी व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी आम्ही MCAच्या अंडर म्हणजे MCAच्या अंडर आम्ही का ठेवल्या, कारण जर MCAचं लक्ष झालं की ह्या याच्यातून मुली चांगल्या खेळतात, याच्यामध्ये मुली चांगल्या खेळाडू आहेत, त्यामुळे त्यांनासुद्धा उद्या महाराष्ट्र खेळता येईल. त्यामुळं MCAच्या माध्यमातून आम्ही हे टुर्नामेंट भरवलेले आहे. ह्या टुर्नामेंट भरवण्यामागचं कारण एकच आहे की ह्या मुलींना चांगलं व्यासपीठ मिळावं, इंडिया लेवलचे क्रिकेट खेळावं. त्यामुळे हे केलेलं आहे. स्वतःच्या खर्चानं आम्ही हे केलेलं आहे. कुणीही आम्हाला स्पॉन्सर नाही, फक्त स्वतःच्या खर्चानं ह्या स्पर्धा मी भरवलेल्या आहेत. त्यामुळं ह्या स्पर्धा चांगल्या होतील. त्यामुळे सर्व माझे मित्र आले इथं या ठिकाणी. हेमंत पाटील सरांनी ऑर्गनाईज केलेली आहे, त्याच्याबद्दल त्यांना मी उलटं धन्यवाद म्हणतो. कारण की आज वुमन्स क्रिकेटसाठी कोणीतरी पुढे येऊन काही ना काहीतरी चांगलं केलं पाहिजे. कारण की आपण आज बघतोय की आपल्या महाराष्ट्रातले बरेच प्लेयर्स जे आहेत की ते आता जाऊन इंडियासाठी रिप्रेझेंट करत आहेत वुमन्स क्रिकेटमध्ये. तर ह्याच्यामधून नक्कीच वुमन्स प्रीमियर लीगमधून चांगले अजून प्लेयर्स घडतील आणि इंडियासाठी ते नक्कीच रिप्रेझेंट करतील. ह्या टुर्नामेंटला माझ्यातर्फे बेस्ट ऑफ लक आणि सरांनी असेच मोठमोठे उपक्रम राबवावेत, त्यांना त्यासाठी बेस्ट ऑफ लक. हेमंत पाटील सरांनी जी टुर्नामेंट ऑर्गनाईज केली वुमन प्रीमियर लीग त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो. बऱ्याच दिवसांनी बहुतेक मुलींसाठी मोठी टुर्नामेंट पुण्यात होती आहे, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. मुलींच्या क्रिकेट दृष्टीने आपली इंडियाची वुमन्स टीम जेव्हा फायनलला गेली होती त्यापासून मुलींमध्ये क्रिकेटचं क्रेज खूप वाढलेलं आहे आणि या क्रिकेटचं क्रेज वाढल्यामुळे भरपूर संघामध्ये मुलींचं क्रिकेट शिकण्याची ओढ वाढलेली आहे आणि हे खूप अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि आज हेमंत पाटील सरांनी जी वुमन्स प्रीमियर लीग घेतली आहे त्यातनं नक्कीच महाराष्ट्रालाही काही मुली मिळतील आणि देशालाही चांगल्या खेळाडू मिळतील. ह्या सरांना आमच्या ब्रिलियंट स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये शुभेच्छा आणि असेच कार्य ते नेहमीच करत राहू, चांगल्या टुर्नामेंट घेत राहू. ऑल दी बेस्ट. थँक्यू. ना स्वतःच्या खर्चाने क्रिकेटचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि ह्यातूनच आपल्या देशाला चांगले खेळाडू मिळतात. अशा टुर्नामेंट खेळून मुलींना खेळायला मिळणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण मुलींच्या खूप टुर्नामेंट कमी होतात आणि ह्याच्यापुढं त्यांनी मी म्हणतो एज ग्रुपच्या पण मुलींच्या टुर्नामेंट ऑर्गनाईज करून अधिकाधिक मुलींनी संधी उपलब्ध करणं. आणि परत एकदा मी हेमंत पाटील सरांचं अभिनंदन करतो टुर्नामेंट ऑर्गनाईज केल्याबद्दल. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे शिवसेना हडपसर मतदारसंघाच्या वतीने खडीमशीन चौक बंदेनगर कोंढवा इथे शिवसेना पुणे शहर प्रमुख महादेव बाबर यांच्या नेतृत्वाखाली अनोख्या पद्धतीने घोड्यावरती येऊन भाजप सरकारच्या विरोधामध्ये अनोखं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। गेल्या 13 दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये वाढ होतीये। याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने माजी आमदार आणि शिवसेना शहर प्रमुख महादेव बाबर यांच्या नेतृत्वाखाली अनोख्या पद्धतीने घोड्यावरती येऊन भाजप सरकारच्या विरोधामध्ये कात्रज कोंढवा रोडवरील खडी मिशन चौकामध्ये शिवसेना हडपसर मतदारसंघाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आलं। यावेळी शिवसैनिकांनी केंद्र सरकार आणि इंधन दरवाढीच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली आहे। यावेळी पुणे शहर प्रमुख माजी आमदार महादेव बाबर, नगरसेविका संगीता ठोसर, मान्य पंचायत समितीचे सदस्य गंगाधर बधे, अमोल हरपळे, मच्छिंद्र दगडे, विजय देशमुख, समीर तुपे, हडपसर मतदारसंघ युवा सेना विभाग अधिकारी विकास बधे, प्रदीप पवार, सचिन कामटे, स्मिता दातीर, वैष्णवी घुले, भरत चौधरी, राम खोमणे, मधुकर मरळ, शेखर बधे, मुसा पाणसरे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। गेल्या 12 दिवसांपासून दररोज पेट्रोल डिझेल दरामध्ये वाढ होतीये। सध्या ही वाढ 5 ते 6 रुपये एवढी झाली आहे। याचा फटका सर्वांनाच बसतोय। यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत। त्याबरोबरच केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय असं शिवसेनेचे शहर प्रमुख महादेव बाबर यांनी सांगितलंय। हातामध्ये भगवे झेंडे घेत पेट्रोल डिझेल दरवाढ कमी झालीच पाहिजे अशा घोषणा देत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला। पेट्रोल डिझेल दरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। यापुढे ही दरवाढ न थांबल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा माजी आमदार आणि शहर प्रमुख महादेव बाबर यांनी दिलाय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्या आदेशावरून जी देशामध्ये पेट्रोल डिझेल ची दरवाढ झालेली आहे आणि ती एकदा नव्हे, कर्नाटकचे इलेक्शन संपलं आणि 11 दिवस रोज दरवाढ होती। फक्त पेट्रोल डिझेल दरवाढ झालेली नाही आहे। पेट्रोल आणि डिझेल वाढलं की गाड्यांमध्ये डिझेल वाढतं, भाजीपाला वाढतो, दूध वाढतं, किराणा माल वाढतो, सगळ्याच वस्तू वाढतात आणि म्हणून पेट्रोलची दरवाढ रद्द केली पाहिजे। पेट्रोल जीएसटीच्या अंडर आणलं पाहिजे। जीएसटीच्या अंडर जर पेट्रोल आणलं तर जवळजवळ 35 ते 40 रुपये लिटरने आपल्याला पेट्रोल डिझेल त्या ठिकाणी प्राप्त होईल। परंतु सरकार सोयीच्या ठिकाणी जीएसटी आणत आहे आणि जिथं उत्पन्नाचं साधन आहे त्या ठिकाणी मात्र जीएसटी लावत नाही। आज जवळजवळ 84-85 रुपये पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहेत। पेट्रोल ही 100 ही वाटती का काय अशी भीती या देशामधल्या प्रत्येक नागरिकाला वाटते। खरं तर या सरकारच त्याला जबाबदार आहे। हे मोदी साहेबांचं सरकार, जे मंत्री आहेत प्रधान, धर्मेंद्र प्रधानच ना, धर्मेंद्र प्रधान जबाबदार आहेत। ही भाजपची सगळी पिढी जबाबदार याला। यांनी सांगितलं होतं की आम्ही सत्ता आम्हाला द्या, आम्ही आजचे दिवस आणू। चांगले दिवस म्हणजे कुठले? तर आम्ही महागाई कमी करू, आम्ही पेट्रोल डिझेलचे भाव कमी करू, आम्ही नोकऱ्या लावू, आम्ही रोजगार देऊ, आम्ही महिलांचं संरक्षण करू, आम्ही पेट्रोल डिझेल कमी करू। परंतु झालं उलट, यांनी सगळ्यांनी या देशाच्या जनतेला फसवलं आणि जनतेला गाजर भेट दिली। पुणे शहरामध्ये जागोजागी भाजप सरकारच्या विरोधात शिवसेनेतर्फे आंदोलन होत आहे। जे या सरकारने पेट्रोल आणि डिझेलची जी भाडेवाढ केली, जे दरवाढ केलेली आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसांचे खरोखरच कंबरडे मोडलेले आहे। कारण की जर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जर वाढल्या तर खरोखरच ट्रान्सपोर्टेशन वाढणार आहे। महिलांना, पुरुषांना जे काही घरामध्ये कुटुंबांना लागणारा जो काही किराणा माल असेल, भाजीपाला असेल, तो प्रत्येक वाढणार आहे। त्यासाठीच या ठिकाणी आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे। आजचं आंदोलन हे युवासेना, शिवसेना आणि महिला आघाडी यांच्या अंडर हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। आता आम्ही फक्त सरकारला या आंदोलनात रास्ता रोको करून इशारा देत आहे। जर यानंतर पेट्रोल भाडेवाढ जर दरवाढ कमी झाली नाही तर यापेक्षा मोठं तीव्र आंदोलन करण्यात येईल। आणि सरकारला एवढं सांगू इच्छितो की आपण जो डाव आखलेला आहे कर्नाटकमध्ये, जो भाजपने जो पैसा घालवलेला आहे इलेक्शनसाठी,
तो रिकवर करण्यासाठी जो पेट्रोल आणि डिझेलच्या माध्यमातून ते रिकवर करू पाहत आहेत तो त्यांनी त्वरित थांबवावा आणि पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करावे. नेते उद्धव साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असतो. आज संपूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, पुणे शहरामध्ये सर्वीकडे पेट्रोल दर, डिझेल वाढ ही फार झालेली आहे. या दरवाढमुळे सर्वसामान्य जे नागरिक आहेत आज त्याच्यावरती बी परिणाम होण्याची शक्यता आहे आणि तो परिणाम झालेला आहे. ट्रान्सपोर्टचे रेट आता प्रत्येक क्षेत्रामध्ये ट्रान्सपोर्टचे रेट वाढायला लागलेले. सर्वसामान्याचे जे जीवनावश्यक वस्तू असतात त्यामुळं त्यांना बी फार प्रॉब्लेम येत आहे. तरी मला या सरकारला आता जे स्टार्ट झालेलं आहे हे साधं हे आंदोलन आहे, परंतु हे आंदोलन फार मोठ्या प्रमाणात संपूर्ण पुणे शहर, हडपसर मतदारसंघ, महाराष्ट्र देशात पेटेल. या सरकारने जी पेट्रोल दरवाढ, डिझेल दरवाढ यांना आटोक्यात आणावे. यांनी सांगितलं होतं आजचे दिन आहे की UPA सरकारमध्ये 60 रुपयाचा दर होता. त्यावेळेस हे प्रकाश जावडेकर साहेब हे म्हणले की संपूर्ण देशामध्ये जी UPA सरकारने जी पेट्रोल दरवाढ, डिझेल दरवाढ केली तर सर्वांचा खिसा कापायचा धरलेले आणि हे दरोडेखोर नाही तर काही अशा तर त्यांनी स्टेटमेंट दिले होते. तर आता जावडेकर साहेबांना मला एकच विनंती आहे की आज तुम्ही पहा, तुमच्या भाषणाची क्लिप काढा आणि तुम्ही पहा काय परिस्थिती आहे. आज तुम्ही सर्वसामान्य नागरिक, पब्लिक यांचा खिसा कापत आहे, तुम्ही दरोडा टाकत आहे, तुम्ही सर्वसामान्यांचे जीणं मुश्किल केलेलं आहे. तुमच्यावर जो लोकांनी विश्वास ठेवला होता त्या विश्वासाचा तुम्ही विश्वासघात केलेला आहे. तरी सर्वसामान्याचं लोकांना परवडेल असं, त्यांना चांगलं जीवन जगता येईल असं तुम्ही व्यवस्थित दरवाढ कंट्रोलमध्ये करावी हीच विनंती. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर. जन्मदात्यांच्या ऋणामधनं मुक्त होणं कोणत्याही व्यक्तीला शक्य होणार नाही, पण किमान त्यांच्या ऋणामधनं उतराई होण्याचा छोटासा प्रयत्न केलाय तो आंबेगाव तालुक्यातील एका प्रगतशील गावानं. काय आहे हा उपक्रम पाहूयात. विघ्नहर्ता गणेशाच्या सानिध्यामध्ये वसलेले प्रगतशील गाव म्हणून अल्पावधीमध्येच नावारूपाला आलेले मेंगडेवाडी गाव म्हणजे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारं गाव. या गावामध्ये तरुण पिढीच्या पुढाकारानं गणेश मंदिराच्या प्रांगणामध्ये मातृपितृ दिनाच्या सोहळ्याचं नेत्रदीपक आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमामध्ये मातापित्याची विधिवत पूजा करण्यात आली आहे. त्यांच्या चरण कमलावरती पंचामृताचा अभिषेक करण्यात आलाय. त्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांची आरती देखील उतरवण्यात आली आहे आणि शेवटी त्यांना आपल्या वारसांच्या हातानं मिष्टान्न भोजन भरवण्यात आलं. या उपक्रमाबाबत प्रसिद्ध उद्योजक रवी भोर यांनी C24 तासशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. आज या ठिकाणी मेंगडेवाडी गावामध्ये सर्व मेंगडेवाडीकरांनी मिळून हा जो काही मातृपितृ सोहळा, मातृपितृ पूजन, आईवडिलांचा पूजनाचा सोहळा आयोजित केला आहे. यासाठी सर्व गावकऱ्यांनी, मेंगडेवाडी ग्रामस्थांनी, आजूबाजूच्या सर्व गावातील लोकांनी आम्हाला कार्यक्रमाला येऊन येते सर्वांनी सहकार्य केलं. त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहोत आणि सर्वांचं या निमित्ताने. जन्मदात्यांचे ऋण फिटणं कधीही शक्य नाहीये. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली आपली मुलं आपल्यासाठी इतकं करतात हे पाहून उपस्थित मातापित्यांचे डोळे पाणवले होते. या प्रसंगी अर्पणाताई रामतीर्थकर यांच्या व्याख्यानाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी दत्तात्रय मेंगडे तसेच श्री गणेश देवस्थान यांचं मुलाचं सहकार्य लाभलंय. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, मेंगडेवाडीच्या सरपंच शुभांगी गवारी, तुळशीराम गवारी, सुनील गवारी, दिलीप चक्कर, माजी सरपंच भरत फल्ले, रवी भोर, दिलीप रणपिसे, संजय गोरे, सुयोग मेंगडे, गजानन गवारी, उत्तम मेंगडे, भास्कर मेंगडे, सोनभाऊ तावरे, सूर्यकांत मेंगडे, रतन मेंगडे, साईनाथ गवारी, गणेश मेंगडे आणि पंचक्रोशीमधील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. संतोष पाचपुते, C24 तास, पारगाव. पुरंदरच्या अवलिया कलाकार सोमनाथ भोंगळे यांनी रंगकणांनी साकारलेल्या बिग बी अमिताभ बच्चन यांच्या प्रतिमेची भुरळ खुद्द बिग बी अमिताभ बच्चन यांना पडली. त्यांनी आपल्या ब्लॉगवरती भोंगळे या कलाकाराचं भरभरून कौतुक केलंय.
धर्म, अर्थ, कला, संस्कृतीनं नटलेल्या ऐतिहासिक अशा पुरंदरच्या सानिध्यामध्ये कलेच्या काठावरती साहित्य आणि कलेचा संगम आहे. पुरंदरच्या कला संस्कृतीची ओळख सर्वदूर परिचित आहे. याच परिसरामध्ये आपल्या चित्रकला आणि रंगावली कला कौशल्यानं अल्पावधीमध्येच लोकप्रिय झालेल्या सोमनाथ भोंगळे यांनी अमिताभ बच्चन यांची हुबेहूब मातीच्या रंगधुलीकरांनी आपल्या हातानं साकारलेल्या प्रतिमेची भुरळ बिग बी यांना पडली आणि खुद्द भारताचा सुपरस्टार बिग बी अमिताभ बच्चन साहेबांनी या पुरंदरच्या कलंदर कलाकाराची आपल्या ब्लॉगवरती तारीफ करत दखल घेतली आहे. त्यामुळे पुरंदरच्या कलाप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. अगदी लहानपणापासून चित्रकलेचं वेड असलेल्या सोमनाथ भोंगळे हे अमिताभ बच्चन यांचे मोठे फॅन आहेत. जसजशी त्यांच्या चित्रकलेची प्रतिमा वाढत गेली तसतसे सोमनाथ यांनी रंगावलीच्या माध्यमामधनं अमिताभ बच्चन यांच्या प्रतिमा साकारण्यास सुरुवात केली. पेंटिंग आणि रंगावलीमधनं साकारलेल्या बिग बी यांच्या प्रतिमामुळे सोमनाथ भोंगळे यांची कला लोकप्रिय होऊ लागली. निसर्गचित्रे आणि रांगोळीच्या विविध छटा साकारता साकारता अमिताभ बच्चन यांच्या व्यक्तिरेखाही आपोआप सोमनाथ यांच्या हातानं रेखाटल्या जाऊ लागल्या. इतकंच काय तर चक्क अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाला दरवर्षी यह है अमिताभ बच्चन या रंगावलीचे प्रतिमेचे स्वखर्चानं मोठमोठं प्रदर्शन पुण्यामध्ये भरवण्यास सोमनाथनं सुरुवात केली. आपली पत्नी सासवडच्या विद्यमान नगरसेविका सीमाताई भोंगळे यांची मिळालेली साथ यामुळे हा कला प्रवास मी पार करत गेलो असं सोमनाथ सांगतात. अमिताभ बच्चनजींनी माझ्यासारख्या सामान्य कलाकाराची आणि कलेची केलेली तारीफ हा माझ्या जीवनामधला खरा गुणगौरव आहे. भविष्यामध्ये बिग बी यांच्या प्रत्यक्ष हजेरीमध्ये त्यांची रांगोळी काढण्याची इच्छा सोमनाथ यांनी व्यक्त केली आहे. अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगवरनं प्रथम ही रांगोळी आहे की प्रतिमा यावर माझा विश्वास बसत नाही आणि सोमनाथच्या या कलेचा मी सन्मान करतो. मला ही कला शिकायला आवडेल असे गौरवोद्गार काढले आहेत. त्यांनी त्यांच्या ब्लॉगवरती त्यांचे हे विचार मांडले आहेत. सोमनाथ भोंगळे यांच्या 3D रांगोळी हा प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरतोय. येणाऱ्या पंढरीच्या वारीचे भव्य रांगोळी प्रदर्शन भरवणार आहे. तसेच त्यांच्या या कलेची कदर करत लोकनेते संजय जगताप, शिवाजी पोमण, विजय कोलते, पुरंदर मेडिकल असोसिएशन सदस्य डॉक्टर विनायक बांदेकर, दिवे ग्रामपंचायतचे सदस्य सागर तात्या काळे, पुणे राष्ट्रवादी कला सांस्कृतिक प्रतिष्ठान अध्यक्ष बाबा पाटील, जानकी बोरावके यांनी त्यांचं अभिनंदन केलंय. नमस्कार, माझं नाव ज्योती बोरावके. मी आता सासवडमध्ये आहे. सासवडमध्ये सोमनाथ भोंगळे म्हणून आहे. ते खूप उत्कृष्ट रांगोळी काढतात. इतके सुंदर रांगोळी काढतात की त्यांची जी काय रांगोळी आहे ते पाहण्यासाठी खूप लांब लांबनं लोक येतात. आणि त्यांचे आवडते जे काय अभिनेते आहे अमिताभ बच्चन, त्यांचे हुबेहूब रांगोळी आणि जे त्यांनी पूर्वी मूवी वगैरे केलेले आहेत, जे काही चित्रपट केलेले आहेत, सेम हुबेहूब ते रांगोळी सेम त्याच पद्धतीने त्यांचा जो काही फोटो आहे त्याच पद्धतीने ते रांगोळी काढतात. आणि तो फोटो पाहिलं की असं वाटतं की ते फार ज्यावेळेस त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळेस ते नवीन जॉईन झाले होते तेव्हाच ते हुबेहूब रांगोळी जे काय काढतात त्या पद्धतीने ते पाहून असं वाटतं की अरे खरंच पूर्वीचे जे काय अभिनेता ह्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आलेले आहेत आणि त्यावेळेस ते जसे होते तसे आत्ता आम्हाला ते जाणवतात. ही रांगोळी पाहून आम्हाला जाणवतात. आणि असे बरेच जणांचे त्यांनी चित्र वगैरे काढलेले आहेत रांगोळी. खरं तर आज मी खूप आनंदी आहे, कारण बिग बी अमिताभजी बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवरती माझ्या रांगोळीचे काही फोटोज ठेवून मला आश्चर्याचा धक्काच दिला. आणि आपण एवढ्या पावडर कलरमध्ये एवढी छान कलाकृती कशी निर्माण करू शकतो याच्याबद्दलचं आश्चर्य व्यक्त करीत मला ही कला पाहायला आणि शिकायला खूप आवडेल असं ट्विट केल्यामुळे मला माझ्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. अमिताभजींबद्दल काय बोलावे मला तर काही सुचत नाही, पण एवढ्या मोठ्या कलाकाराने माझ्यासारख्या सामान्य कलाकाराच्या कलेची दखल घेणे ही तर माझ्यासारख्या छोट्याशा कलाकाराला ही अभिमानास्पद गोष्ट आहे. हा माझ्या जीवनातला खरा गुणगौरव आहे. आणि भविष्यात अमिताभजी बच्चन यांच्या उपस्थितीमध्ये मला त्यांची रांगोळी रेखाटण्याची माझी खूप इच्छा आहे. धन्यवाद. आमचा पुरंदर तालुका अतिशय दुष्काळी तालुका असणारी जी ओळख असणारी आहे, परंतु या तालुक्यामध्ये
एक जागतिक दर्जाचा असा एक कलाकार म्हणून आमचा सोमनाथ भोंगळे या ठिकाणी जे भारतामध्ये सुप्रसिद्ध सुपरस्टार अभिनेते जे आहेत अमिताभ बच्चन यांचं या ठिकाणी चित्र रेखाटण्याचा आणि त्यांच्याबद्दलचं जो त्याच्याबद्दल आपुलकी आहे त्याचं त्या स्टुडिओमध्ये आपण पाहता या ठिकाणी सर्व तो अमिताभ बच्चनचा चाहता आहे. अमिताभ बच्चनच्या प्रत्येक वाढदिवसाला तो अतिशय चांगल्या पद्धतीची त्यांचे त्या ठिकाणी रांगोळीमध्ये आणि हस्तकलेमध्ये चित्र रेखाटन करतो. आम्हाला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो आहे की आमच्या पुरंदरसारख्या दुष्काळी परिसरामध्ये एवढ्या मोठ्या कलेचा अवलिया कलाकार सोमनाथ भोंगळे या ठिकाणी आहे. या सोमनाथ भोंगळेंना मी आमच्या स्मार्ट ग्राम काळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने संपूर्ण सासवड नगरीच्या वतीने त्यांच्या या कार्यास शुभेच्छा देतो. सोमनाथ आर्ट्स म्हणजे सोमनाथ भोंगळे यांची मी बरेचशा कलाकृती बघितल्या आहेत. त्यांची रांगोळी त्यांचे पेंटिंग्स बरेचसे बघितले आहेत. ते माझ्या पहिल्यापासून ओळखीचे आहेत. मी डॉक्टर असल्यामुळे त्यांचे पेशंटवर माझ्याकडे येतात पहिल्यापासून. तर ते कायम त्यांच्या आर्टबद्दल बोलायचे. नंतर म्हटलं त्यांच्या म्युझियम ह्याच्यामध्ये जिथे त्यांची डिस्प्ले होता तिथे एकदा जाऊन बघूया म्हणून मुद्दाम गेलो आणि अतिशय आश्चर्यचकित झालो. कारण एकदम हुबेहूब आणि त्यांच्या कलाकृती त्यांच्या रांगोळी आणि पेंटिंग जे आहेत ते इनोव्हेटिव्ह आहेत, वेगळ्याच प्रकारचे आहेत. म्हणजे जनरली आपल्याला आपण बऱ्याच रांगोळी स्पर्धांना बघतो, रांगोळी स्पर्धामध्ये बघतो किंवा कॉम्पिटिशनच्या लेवलला बघायला जातो किंवा बाकी गॅलरीजमध्ये जातो. पण यांचे म्हणजे जे काय आहे सोमनाथचं जे काय आहे त्यांच्या रांगोळी किंवा चित्रकला जे काय आहे ते अतिशय वेगळे आहेत. म्हणजे आणि काय सजीव पण असतात, मेनली म्हणजे सजीव असतात त्या, खूप अतिशय सजीव असतात. तुम्ही बघितलं असेल. आणि स्पेशली त्यांना काय कोण पण अमिताभ बच्चनजी त्यांना खूप ते म्हणजे त्यांच्या आवडीचे कलाकार आहेत आणि त्याच्याबद्दल त्यांनी खूप अशा रांगोळी वेगवेगळ्या पद्धतीने डेव्हलप केलेल्या आहेत. पुरंदर हा दुष्काळी भाग असल्यामुळे तिथे वेगवेगळे प्रकारचे कलावंत लपलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी त्यांची कलेची जोपासना केलेली आहे. त्यातूनही आमचे त्यातलेच रंगावलीकार, सुप्रसिद्ध रंगावलीकार श्री सोमनाथ भोंगळे हे अशा वेगवेगळ्या विविध प्रकारच्या रांगोळ्या काढून वेगवेगळे प्रदर्शन भरवतात. तसेच आज बिग बीचे अमिताभ बच्चन यांची मोठ्या प्रकारची रांगोळी त्यांनी इथे रेखाटलेली आहे आणि त्याचे ट्विटरवरती भारताचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी फार मोठे कौतुक केलेले आहे. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. दुष्काळी भागातसुद्धा असे वेगवेगळ्या प्रकारचे विविध प्रकारचे प्रतिभावंत. विजयकुमार हरिश्चंद्रे, C24 तास, पुरंदर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स, आम्ही करू आपले स्वप्न साकार. घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस आता एकाच छताखाली, अर्थात राहुरीच्या बालाजी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आमच्याकडे मिळतील LED टीव्ही, कलर टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मायक्रो ओव्हन, इंडक्शन शेगडी, इंडक्शन कुकर, इन्व्हर्टर, एअर कंडिशनर, मिक्सर, फूड प्रोसेसर, ब्लेंडर, कूलर, होम थिएटर, DTH, D2H, टाटा स्काय, केंट वॉटर प्युरिफायर, अगदी आपल्याला परवडणाऱ्या रेंज मध्ये. इलेक्ट्रॉनिक्सच्या विश्वातील राहुरीतील सर्वात मोठं अत्याधुनिक आणि विश्वसनीय दालन अर्थात बालाजी इलेक्ट्रॉनिक्स. सॅमसंग, सोनी, सॅमसुई, व्हिडिओकॉन, ओनिडा, मायक्रोमॅक्स, लॉइड, वर्फुल, गोदरेज, हायर, IFB केंट, बजाज, क्रॉम्प्टन ग्रीव्ज, सिम्फनी आदी नामांकित कंपन्यांचे एकमेव अधिकृत विक्रेते श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स. बालाजी रोड, काणिपनाथ चौक, राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. संपर्क 02426 232504. मोबाईल 989067 8903 9860 48 9046. बालाजी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये या आणि मनसोक्त खरेदीचा आनंद लुटा. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग येथील घोड नदीच्या पात्रामध्ये पोहायला गेलेल्या पर्यटकाचा बुडून मृत्यू झालाय. नारायण संभाजी पोखरकर असं मयत इसमाचं नाव आहे. दरम्यान मृतदेह शोधण्याचं काम सुरू आहे.
आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग येथील घोड नदीमध्ये आंघोळीसाठी पोहायला गेलेल्या ड्रायव्हर नारायण संभाजी पोखरकर या व्यक्तीचा नदीमध्ये बुडून मृत्यू झालाय। पोखरकर हे विवाहित असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे। पोखरकर हे ड्रायव्हर म्हणून मुंबई येथील काही लोकांबरोबर फिरण्यासाठी भीमाशंकर इथे गेले होते आणि रात्री मुक्कामी वडगाव इथे राहिले होते। सकाळी आंघोळीसाठी ते नदीवर गेले असता त्यांनी नदीमध्ये उडी मारली, तसे ते वर आलेच नाही। घटना कळताच गावामधील काही मुलांनी पाण्यामध्ये उतरून शोध घेतलाय, परंतु मृतदेह सापडला नाहीये। पाण्यातच खडकांच्या कपारीमध्ये मृतदेह अडकला असल्याची शंका येथील नागरिकांना येते। घोड नदीच्या या बंधारा परिसरामध्ये वारंवार अशा घटना घडल्या आहेत, परंतु गावामधील लोक नसून ते बाहेरील गावचे पाहुणेच असतात, कारण गावातील लोकांना नदीपात्राची माहिती असते। अशा आपत्कालीन घटना घडल्यानंतर कुठलीही तातडीची मदत ही परिसरामध्ये मिळत नाही। याबद्दल येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। सदर घटना कळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केलाय। मृतदेह शोधण्यासाठी NDRFच्या जवानांना पाचारण करण्यात आलं। श्री क्षेत्र वडगाव काशिंबेच्या घोड नदीच्या तीरावर पोहण्यासाठी नारायण संभाजी पोखरकर हे आले असताना पोहताना त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे। तरी ग्रामपंचायत आणि मंचर पोलीस स्टेशन शोध चालू आहे। तरी ग्रामस्थ तरुण वर्गांच्या मदतीने त्यांचा शोध घेण्यात येत आहे। मी संदीप डोके, ग्रामस्थ वडगाव काशिंबे। वडगाव काशिंबे येथे केटी पद्धतीचा बंधारा असून हा बंधारा पूर्णपणे भरलेला आहे आणि त्याचा जे काही ढापे आहेत या ढाप्यांचा फ्लो खाली वाहत आहे। या बंधाऱ्यावर नियमित काही ग्रामस्थ असतील, मुलं असतील किंवा बाहेरचे काही लोक असतील, हे नेहमीच या ठिकाणी आंघोळीसाठी येतात। आंघोळीसाठी येत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काही पाहुणे मंडळी देखील वडगावमध्ये येतात आणि ते वडगावमध्ये जे पाहुणे मंडळी आहेत ते पाहुणे मंडळी जे स्थानिक ज्यांच्याकडे आले त्यांच्याबरोबरीने देखील या बंधाऱ्यावर पोहण्यासाठी येतात, परंतु त्यांना या नदीचा किंवा ज्या पाण्याचा फ्लो आहे याचा अंदाज न आल्याने अनेक वारंवार घटना या ठिकाणी बुडालेल्या झालेल्या आहेत। तरी या ठिकाणी स्थानिक आपत्कालीन व्यवस्था तसंच पाणबुडीची व्यवस्था जवळपास नारायणगाव असन किंवा खेड असन, गोडेगाव असन या जवळजवळ झाली पाहिजे, कारण आत्तापर्यंतचा इतिहास आहे की लोकल किंवा जे स्थानिक मुलं असतील किंवा स्थानिक ग्रामस्थ असतील या अद्याप कधी या ठिकाणी अशी काही घटना बुडून झालेली नाही। जे पाहुणे मंडळी आहेत या पाहुणेच या ठिकाणी बुडण्याची घटना आत्तापर्यंत झालेली आहे। त्यामुळे या ठिकाणी आपत्कालीन व्यवस्थेबरोबरच पाणबुडी असन किंवा इतर जे काही लोकल ग्रामस्थ असतील त्यांची खरोखर इथं मदत करायला पाहिजे। ग्रामस्थ आता ग्रामस्थांच्या पद्धतीने मदत करतायत, परंतु ही मदत पाण्याचा फ्लो एवढा आहे का ती मदत त्यांच्याच्याने अपुरी पडते। मग कुठंतरी पाण्याचे डापे आडव किंवा कुठंतरी या ठिकाणी आहे बाबा त्या ठिकाणी आहे एवढीच मनशंका आपल्या माध्यमातून होती तिथं। तर आता ह्या पुढील काळामध्ये देखील अशा घटना घडावं नाही म्हणून तर खरोखर या ठिकाणी पाणबुडीची आवश्यकता आपल्याला जवळपास आहे। जर एखादी व्यक्ती जर बुडाली तर ती पाणबुडी यायला 24 तास लागते तिथं, तर ती पाणबुडी येतपर्यंत समोरचा माणूस त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतो। तर संबंधित शासन असन किंवा प्रशासनानं या ठिकाणी नारायणगाव असन, मंचर असन किंवा गोडेगाव असन या ठिकाणी लवकरात लवकर पाणबुडीची आणि स्थानिक आपत्कालीन व्यवस्था, आमचे स्थानिक नागरिक तर सकाळ धरणं त्या ठिकाणी आहेतच, परंतु स्थानिक नागरिक त्या पाण्याच्या लोटापुढं काही करू शकत नाही, कारण पाण्याचा फ्लो त्या ठिकाणी जास्त आहे। त्यामुळं लवकरात लवकर अशा घटना रोखण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी आज पाणी आहे म्हणल्यावर त्या ठिकाणी आपण थांबू शकणार नाही, तर त्याच्यासाठी लवकरात लवकर अशी उपाययोजना संबंधित प्रशासनाने करावी आणि येणाऱ्या आघातावर किंवा जे काही आपत्कालीन व्यवस्थापन असेल तर लोकल त्या दृष्टीने अशा व्यवस्था लवकरात लवकर प्रशासनाने करावा अशी मी एक स्थानिक। स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर। जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरती आपण कोणतंही शिखर सर करू शकतो, अशीच जिद्द ठेवणारी 7 वर्षाची चिमुकली स्वानंदी सचिन तुपे हिनं तोरणा किल्ल्याच्या मध्यभागी असणारा लिंगणा सुळका सर करण्याची किमया करून दाखवली आहे। आतापर्यंत या चिमुकलीनं 7 किल्ले सर केलेत। तिच्या या कामगिरीचं सर्वत्र मोठं कौतुक होत आहे।
जिद्द, चिकाटी आणि धाडस असेल की आपण कुठेही मजल मारू शकतो. अशीच एक झाशीची राणी, वय फक्त 7 वर्ष, नाव स्वानंदी सचिन तुपे. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी येथील सचिन तुपे यांची अवघ्या 7 वर्षाची कन्या स्वानंदी तुपे या झाशीनं लिंगाणा सर करण्याची किमया करून दाखवली आहे. स्वानंदी 2 वर्षाची असताना वडिलांसोबत रामदरा इथे सहज फिरायला गेली होती. तिला तिथे ट्रेकिंगची आवड निर्माण झाली. खेळण्या बागडण्याच्या वयामध्ये स्वानंदी एक किल्ला सर करून विक्रम करतीये. आतापर्यंत तिनं शिवनेरी, तोरणा, प्रतापगड, पुरंदर यासह एकूण 7 किल्ले सर केले आहेत. यातील बहुतांशी किल्ले हे चढाईसाठी अत्यंत कठीण आहेत. परंतु इच्छाशक्ती, धाडसाच्या, जिद्दीच्या जोरावरती स्वानंदीनं लिंगाणा सर करण्याची किमया करून दाखवली आहे. विशेष म्हणजे हा पराक्रम करताना स्वानंदीनं झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची वेशभूषा केली होती. तोरणा किल्ल्याच्या मध्यभागी लिंगाणा सुळका आहे. लिंगाण्याची उंची 3100 फूट इतकी आहे. या सुळक्यावरती चढाई करणं अत्यंत कठीण आहे. मात्र स्वानंदीनं हे सर्व आवाहन यशस्वीरित्या पेलत एका दिवसामध्ये लिंगाण्याची चढाई पूर्ण केली आहे. सकाळी 6 वाजता स्वानंदीनं लिंगाणा सुळका चढायला सुरुवात केली. यावेळी स्वानंदीचे वडील सचिन तुपे हे बरोबर होते आणि गिर्यारोहक अनिल वाघ आणि पंडित झेंडे, संदीप आजवे हे 3 जण तिच्या सोबत असत. सकाळी 10 वाजता तिनं लिंगाणा सर केलाय. इतक्या कमी वयामध्ये गडकिल्ले सर करणाऱ्या स्वानंदीच्या कामगिरीनं अनेकांना थक्क केलंय. यावेळी सचिन तुपे बोलताना म्हणाले की स्वानंदी 2 वर्षांची असल्यापासून माझ्यासोबत ट्रेकिंग करतेय. मला माझ्या मुलीचा अभिमान वाटतो. तिनं आतापर्यंत 7 किल्ले सर केले आहेत. एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं तिचं स्वप्न आहे. तिचा वडील म्हणून मी तिची इच्छा पूर्ण करणार आहे. मी सचिन तुपे, ही माझी मुलगी आहे स्वानंदी. ही गेले 2 वर्ष झालं ट्रॅकिंगला माझ्यासोबत कंटिन्यू आहे. दर रविवारी येते. तिला अशी आवड अशा प्रकारे निर्माण झाली की ती सकाळी लवकर 5 वाजता उठायची आणि मी जिमला जरी चाललो संडेच्या दिवशी रविवारचं तरी ती माझ्या मागं लागून यायची. तिला एक दिवस जरी ट्रॅकिंगला नाही नेलं ना एक संडेला तरी ती रुसती, रागवती, परत रुसून कधी कधी बाहेर बी जाती करायच्या. आत्तापर्यंत तिने रामदारा 2 वर्ष झालं कंटिन्यू रामदारा करते. त्याच्यानंतर रामदाराच्या तिथं सोनेरी किल्ला जो आहे तिने तो 3 वेळा सर केलेला आहे आणि कानिपनाथचा ट्रॅक एकदा केलेला आहे गेले 2 वर्षापासून तिने. आणि आत्ता ह्या महिन्यामध्ये कात्रज टू सिंहगड 19 किलोमीटरचा ट्रॅक तिने नॉनस्टॉप केलेला आहे 5.5 तासामध्ये. त्याच्यानंतर पुरंदर किल्ला तो देखील तिने 3-3.5 तासामध्ये जाऊन येऊन पार केला. आणि त्याच्यानंतर तोरणा किल्ल्यावरती आम्ही गेलो. तोरण्याला सुद्धा तिने दुपारपर्यंत तोरणा पार करून परत पुन्हा आम्ही दुपारी खाली आलो. त्याच्यानंतर लिंगाण्याचा जो सुळा आहे तो 4 तासामध्ये आम्ही वरती गेलो. लिंगाण्या सुळ्यावरती अतिशय कठीण असा हा सुळा होता. तिथं अतिशय बेकार असा अनुभव आम्हाला आला की घसरलं तर डायरेक्ट खाली, एवढं बेकार त्या ठिकाणी होतं. ते रोपच्या साह्याने, क्लाइम्बिंगच्या साह्याने आम्ही तो पार केला. आणि आज आम्ही रविवारी लोहगड आणि विसापूर किल्ला केलेला आहे. अशा प्रकारे 7 किल्ले स्वानंदीचे पूर्ण झालेले आहेत. आम्ही तिचे स्वप्न आहे की 100 वयाच्या 10व्या वर्षापर्यंत तिचं 100 किल्ले पूर्ण करायच्यात. आणि 15 ऑगस्टला आम्ही लेह लडाखला टॉप काँगरी आणि गोलब काँगरी या ठिकाणी जगामध्ये 19,000 फुटावरती जो उंच लेहचा डोंगर आहे त्या डोंगरामध्ये आम्ही बर्फामध्ये जाणार आहे. 19,000 फुटाच्या याच्यापर्यंत बेस कॅम्पपर्यंत जाणार आहे. आणि त्याच्यानंतर तिचं स्वप्न आहे एव्हरेस्टला जायचं. ते मी पूर्ण करणार आहे तिचं स्वप्न. कारण तिच्यामध्ये ती दमक आहे. मुलगी शिकली पाहिजे, मुलगी वाचली पाहिजे, यासाठी हा संदेश जगाला देण्यासाठी मी हे प्रयत्न करीत आहे. यावेळी स्वानंदी तुपे बोलताना म्हणाली की मी 2 वर्षाची असताना पप्पासोबत ट्रेकिंग करतेय. 10 वर्षाची होईपर्यंत मला 100 किल्ले सर करायचे आहेत. हे माझं ध्येय आहे. मी आत्तापर्यंत 7 किल्ले सर केले आहेत. मला एव्हरेस्ट सर करायची इच्छा आहे. त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. माझं नाव स्वानंदी सचिन तुपे आहे. मी आत्ता MIT VGSमध्ये शिकते. आत्ता मी 3rd स्टँडर्डला शिकते. मी जेव्हा छोटे होते तेव्हापासून पप्पा मला रामदार शिवायला न्यायचे. आणि जेव्हा मी लिंगाण्याच्या 1 महिन्यापूर्वी
त्यानंतर पुरंदर, तोरणा, सोनेरी, विसापूर, लोहगड असे 7 किल्ले सर केले. 15 ऑगस्टला लेह लडाखला जाणार आहे. तिथं टॉप काँगरी आणि गोल काँगरी आहे. 19 किलोमीटर 11 दिवसाचा ट्रॅक. तो पूर्ण करायची इच्छा आहे आणि त्याच्यानंतर मला एव्हरेस्ट करायचं. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगावर वर्तमान बिनधास्त.